नात्याच्या सुरुवातीला सगळं खूप छान वाटतं. गोड मेसेजेस, सतत कॉल्स, खास प्लॅन्स, अचानक भेटवस्तू. समोरची व्यक्ती तुम्हाला खूप खास फील करून देते. पण कधी कधी हा गोडवा इतका जास्त असतो की मनात प्रश्न उभा राहतो, हे प्रेम आहे की काहीतरी वेगळंच. यालाच म्हणतात लव्ह बॉम्बिंग. लव्ह बॉम्बिंग म्हणजे एखादी व्यक्ती सुरुवातीपासूनच अतिशय जास्त प्रेम, लक्ष आणि भावनिक गुंतवणूक दाखवते. तुम्हीच माझं सगळं आहात, तुमच्याशिवाय मी काहीच नाही, अशी वाक्य खूप लवकर ऐकू येतात. सुरुवातीला ते स्वप्नासारखं वाटतं, पण हळूहळू गोष्टी बदलू लागतात. दुसऱ्या टप्प्यात नियंत्रण सुरू होतं. तुम्ही कुणाशी बोलता, कुठे जाता, मित्रांसोबत वेळ घालवता का, यावर प्रश्न विचारले जातात. मला वेळ देत नाहीस, मी जास्त प्रेम करतोय का, असं वाटायला लावलं जातं आणि नकळत तुम्हालाच दोष दिला जातो. तिसऱ्या टप्प्यात तुम्ही मर्यादा ठरवू लागता की वाद, राग, दोषारोप सुरू होतात. कधी अचानक दुरावा तर कधी नातं तोडण्याची धमकीही दिली जाते. मग प्रश्न असा आहे, खरं प्रेम आणि लव्ह बॉम्बिंगमध्ये नेमका फरक काय? खऱ्या नात्यात तुमच्या भावना, तुमचा वेळ आणि तुमच्या सीमांचा आदर केला जातो. तर लव्ह बॉम्बिंगमध्ये सगळं काही दडपणाखाली आणि नियंत्रणासाठी केलं जातं. म्हणूनच जर नातं खूप वेगाने पुढे जात असेल, सतत लक्ष हवं असेल, जळफळाट आणि संशय वाढत असेल, तर सावध होणं गरजेचं आहे, कारण हे लव्ह बॉम्बिंगची लक्षण आहे. अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा ओन्ली मानिनी.